9 तारखेला मंडल यात्रेची सुरुवात नागपूरपासून होणार आहे आणि या मंडल यात्रेला हिरवी झंडी दाखवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब हे नागपूरला येणार आहे। व्हेरायटी चौक आशीर्वाद लावून या ठिकाणी आमचा कार्यक्रम झाल्यानंतर मंडल यात्रेच्या रथाला हिरवी झंडी दाखवून हा रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मंडल यात्रेचा रथ त्यानिमित्तानं जाणार आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताचे पंतप्रधान VP सिंग साहेब असताना त्यांनी मंडल आयोग संपूर्ण देशासाठी लागू केला आणि त्यांनी विनंती केली की सर्व राज्यांनी याची आपल्या आपल्या राज्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि ही अशा पद्धतीची आव्हान त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान यांनी केल्यानंतर VP सिंग साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब होते आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून या मंडल आयोगाची सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी चालू केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये OBC समाजाला त्यानिमित्तानं आरक्षण मिळालं। महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की त्यांनी मंडल आयोग स्वीकारून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली आणि म्हणून शरद पवार साहेबांचं मोठं योगदान, कारण की ही घटना सामाजिक परिवर्तनासाठी अतिशय मोठी घटना होती OBCच्या सामाजिक परिवर्तनासाठी। पण अशा पद्धतीनं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होत असताना याला संपूर्ण देशामध्ये मंडल यात्रेच्या विरुद्ध कमंडल यात्रा काढून काही पक्षांनी, भारतीय जनता पार्टीने कमंडल यात्रा काढून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी चालू असताना त्याला सुद्धा विरोध झाला। त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी या मंडल यात्रेच्या माध्यमातून की अशा पद्धतीचा OBC समाजासाठी निर्णय महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतल्यानंतर त्याचं स्वागत करायला कोण पुढे आलं, त्याला पाठिंबा द्यायला कोण पुढे आलं आणि त्याच्या विरोधात कोणत्या पक्षाने भूमिका घेतली, ही या सर्व गोष्टी समाजामध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर काही दशकामध्ये जो काही विरोधी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांनी या OBC समाजासाठी काय केलं आणि कशा पद्धतीच्या बाधा या OBC समाजाच्या साठी या विरोधी पक्षांनी मधल्या काळामध्ये निर्माण केल्या याची सुद्धा माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी ही यात्रा त्यानिमित्तानं काढलेली आहे। आणि एक मोठं योगदान आदरणीय शरद पवार साहेबांचं OBC समाजासाठी आहे, कारण की आता बरेच वर्ष झाली या गोष्टीला। 1993 मध्ये याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता अनेक वर्ष झाले लोकांना विसर पडलेला आहे। त्याच्यामुळे लोकांमध्ये जाऊन OBC समाजाच्या प्रती साहेबांनी, शरद पवार साहेबांनी कशा पद्धतीचे निर्णय घेतले आणि कोणी कोणी विरोध केला, ह्या सर्व गोष्टी या मंडल यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यामध्ये गेल्या पाहिजे, हा उद्देश या मंडल यात्रेचा आहे। त्याचबरोबर या मंडल यात्रेबरोबर जे सध्याचे जे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, आमच्या लाडल्या बहिणीचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आहे। आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार चालू असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक विधानसभेच्या प्रचाराच्या भाषणामध्ये जनतेला आव्हान, शेतकऱ्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। तीनदा त्यांनी ठासून सांगितलं होतं की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू। आता 9 महिने झाले त्यांचं सरकारी आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा झालेत, पण अजून सुद्धा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषयाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला नाही। आज शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्याला माहित आहे की 2 वर्षात जवळजवळ 6126 आत्महत्या झाल्यात।
6,126 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या, त्यातल्या 50% आत्महत्या आपल्या विदर्भातील आहे. तरी सरकार त्या निमित्तानं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्णय घेत नाही. त्याचबरोबर शेतीमालाचे भाव वगैरे तर आहेच. आता मधल्या काळामध्ये आम्ही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा हा धानपट्टा आहे, तिथे जाऊन आलो. तिथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तक्रार केली की आम्हाला आमच्या मागच्या रबी हंगामातल्या धानाचे पैसे सुद्धा मिळाले नाही. जो बोनस 20,000 रुपये जाहीर केला होता, बोनस सुद्धा राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना दिला नाही. अशा पद्धतीनं त्यांची सुद्धा तक्रार त्या निमित्तानं होती. त्याचबरोबर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा, मिश्र खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात चालू आहे. DAP मिळत नाही, युरिया मिळत नाही, मिश्र खतं मिळत नाही. अशा पद्धतीने मोठा तुटवडा त्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. त्याचबरोबर आमच्या ज्या लाडल्या बहिणी होत्या, चांगला आहे, लाडल्या बहिणीला 1,500 रुपये देण्याचा या राज्य शासनाने निर्णय घेतला, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर या लाडल्या बहिणीला 2100 रुपये देऊ, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्तानं होता की 2100 रुपये आम्ही लाडल्या बहिणीला देऊ. त्या लाडल्या बहिणी बिचारा वाट पाहत आहेत. जवळजवळ 2.5 कोटी लाडल्या बहिणीला पैसे दिले, ते 2100 रुपये केव्हा मिळणार, त्या 2.5 कोटी आमच्या लाडल्या बहिणी वाट पाहत आहेत. मधल्या काळामध्ये असं आढळून आलं की त्या लाडल्या बहिणीच्या योजनेचा फायदा 14,000 पुरुषांनी घेतला. 14,000 पुरुषांनी घेतला. आता मला एक समजत नाही, साधं आपण केव्हाही शासकीय योजनेचा जेव्हा लाभ देतो, आपण आधार कार्ड घेतो. आधार कार्ड घेतल्यानंतर जो ज्याचा आधार कार्ड आहे तो पुरुष आहे की महिला आहे ते लगेच माहीत पडतं. पण निवडणुका जिंकायच्या याच्यामध्ये तो पुरुष असो, महिला असो, पात्र असो, अपात्र असो, सर्वांना निवडणूक जिंकण्यासाठी त्यावेळेस या लाडल्या बहिणीच्या नावावर पैसे वाटण्यात आले. आता 26 लाख महिलांचे नावं कमी झाले. 26 लाख महिलांचे नावं कमी केलेत. अरे 26 लाख महिलांच्या मताचा तुम्ही फायदा घेतला, सत्तेत आला आणि त्यांचेच नाव तर तुम्ही कमी करता. हे 14,000 पुरुष कुठून आलेत? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्या निमित्तानं आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कंत्राटदार जे आहेत, जिल्हा परिषदचे कंत्राटदार, तुमचे B&C, इरिगेशन, या सर्व कंत्राटदाराचे 90,000 कोटी रुपये देणं बाकी आहे. 90,000 कोटी रुपये. त्या सांगली जिल्ह्यामध्ये एका कंत्राटदाराने त्याचं बिल मिळालं नाही सरकारकडनं, त्याच्यामुळे आत्महत्या केली. पहिले शेतकरी आत्महत्या करत होते, आता त्या निमित्तानं कंत्राटदार आत्महत्या करतायत. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. त्यामुळे या यात्रेच्या दरम्यान त्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही यात्रा जात असताना त्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा या यात्रेच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या समोर आणू. तिथे कलेक्टरला निवेदन देऊ, तिथं जिल्हा परिषदेच्या COला निवेदन देऊ आणि कशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे याच्या बाबतीत या मंडल यात्रेच्या माध्यमातून जे त्या जिल्ह्यातले प्रश्न आहेत किंवा राज्यातले प्रश्न आहेत ते सुद्धा शासनाच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. ही मंडल यात्रा ही 9 ऑगस्टला म्हणजे क्रांती दिवस आहे. क्रांती दिवस आहे आणि त्या दिवशी या मंडल आयोगाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आशीर्वाद लॉनमध्ये 11:30 वाजता आमच्या कार्यक्रमाची सुरुवात त्या निमित्तानं होईल आणि त्यानंतर ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मी प्रामुख्याने इथे सांगतो की अजून जे काही प्रश्न आहेत, स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे. स्मार्ट मीटर जबरदस्तीने लावण्याचा प्रकार त्या निमित्तानं चालू आहे. ज्यांनी विरोध केला तिथं स्मार्ट मीटर लावायचं नाही. ज्याला स्मार्ट मीटर काय माहिती नाही तिथं लावलं तो लावून घेतो. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटरचा सुद्धा त्या निमित्तानं विरोध ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा होत आहे. आणि मी मला खताच्या बाबतीत सांगितलं, लिंकिंगच्या बाबतीत सुद्धा त्या निमित्तानं प्रश्न आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं सांगतो आपल्याला की मधल्या काळामध्ये आपले जे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, माननीय भूषणजी गवई यांनी एका कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसचं जजमेंट देत असताना ईडीच्या बाबतीत उल्लेख केला. आणि ईडीच्या बाबतीत उल्लेख करताना भूषणजी गवई यांनी सांगितलं की ईडी
ईडीच्या कारवाया या राजकीय हेतूने प्रेरित होऊन ईडी कारवाई करते. हे असं भूषण गवई सांगतात की ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन झालेल्या कारवाया. देशामध्ये ईडीचा राजकीय वापर होत आहे हे सुद्धा भूषण गवई साहेबांनी सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी पुढे सांगितलं की राजकीय लढाई ज्या काही आहेत, जे काही राजकीय नेते आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत, त्यांना मतदारामध्ये जाऊन त्या मतदारसंघामध्ये जाऊन ती राजकीय लढाई लढू द्या. पण ईडी स्वतःचा वापर या राजकीय लढ्यासाठी कसा काय करू देते, कसा काय या संपूर्ण राजकीय लढाईमध्ये ईडीचा वापर होत आहे, याच्याबद्दल सुद्धा भूषणजी गवई यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि पुढे त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ईडीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये ईडीने काय काय केलं याची सुद्धा मला कल्पना आहे. त्याच्यामुळे जे महाराष्ट्रात ईडीने केलं ते आता देशात तुम्ही करू नका, नाही तर आम्हाला तुमच्या विरुद्ध कडक कारवाई करावी लागेल, अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन माननीय भूषणजी गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ईडीच्या बाबतीत दिलं. हे सुद्धा मी प्रामुख्याने आपल्या या ठिकाणी माहितीसाठी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर या बाबतीत जर आपल्याला अजून काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकतो. कर्जमाफीबाबत बावनकुळेंचं थोड्यापूर्वी वक्तव्य आलं की कर्जमाफी योग्य व्हावी अशी आमची भावना आहे, पण फार्म हाऊस बांधणारे काही शेतकरी कर्जमाफी त्यांना नको, त्याबाबत सर्वेक्षण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. समिती नेमली जाणार आहे, त्याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे, त्यानंतर कर्जमाफी. कसं आहे की त्यांनी म्हटलं आहे 27% कर्जमाफी होणार आहे. असं आहे की तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, कारण की शेतकरी अडचणीत आहे. आणि तुम्ही समिती नेमाल, तुम्ही कमिटी नेमाल, ती समिती कमिटी 4 वर्षानंतर पुढची जी विधानसभा 29 येईल त्याच्यामध्ये तुम्हाला कमिटीचा अहवाल देईल आणि मग तुम्ही विधानसभेच्या 29च्या विधानसभेच्या तोंडावरती तो जाहीर करणार. हे सगळं राज्य शासनाचं कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मिळाली नाही पाहिजे या दृष्टीनं हा विषय कशा पद्धतीनं आपल्याला टाळता येईल आणि ह्या कशा पद्धतीनं प्रलंबित ठेवून पुढे ढकलता येईल यासाठी राज्य शासनाने बावनकुळे साहेबांनी जे केलं आहे ते त्या पद्धतीचं आहे. 100% कोणती समितीचा यामध्ये अहवाल येणार नाही, कोणत्या कमिटीचा अहवाल येणार नाही. आणि राज्य शासनाच्या धोरणामध्ये मला काही दिसत नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकेल अशा पद्धतीनं राज्य शासनाचं धोरण नाही, त्यांची मानसिकता नाही. योग्य वेळ म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या 29 मध्ये का? मी सांगतो काय की 2 वर्षात 6,126 आत्महत्या झाल्या. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत असताना आत्महत्या करत असताना जर तुम्ही योग्य वेळ, आता योग्य वेळ तुमची केव्हा येणार, म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी टाळत आहात. तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही हा त्याचा उद्देश आहे, म्हणून हा निर्णय राज्य शासन घेत नाही. महायुतीचा वाद आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बंदद्वार बैठक सुद्धा झाली. वादग्रस्त मंत्र्यांवर चर्चा झाली, ती सुद्धा चर्चा सुरू झाली. हो, आता महायुतीतले अनेक आमदार आमचे दरवेळेस भेटतात, मुंबईला भेटतात, पुण्याला भेटतात, नागपूरला भेटतात. महायुतीमध्ये काय चालू आहे ते त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगतात. ते सांगतात की आमच्या तिन्ही पक्षामध्ये भांडणं लागले आहेत. भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदेचा पक्ष, अजितदादांचा पक्ष. मग भांडणं थोडे पुढे गेले, जास्ती विकोपाला गेली की दिल्लीला जायचं मग, आणि दिल्लीला जाऊन मग तिथे परत समझोता करायचा. तो समझोता 8-10 दिवस राहिला की परत भांडण, परत दिल्ली. ह्या सर्व गोष्टी चालू आहे. हे संपूर्ण आमदार सांगतात की या सर्व गोष्टी पाहून आम्ही आता अस्वस्थ आहोत सगळे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सांगतात, एकनाथ शिंदेचे आमदार सांगतात, अजितदादांचे आमदार सांगतात की तिन्ही पक्षात भांडणं चालू आहे. सर, उद्धव ठाकरे म्हणाले की जनहिताच्या मुद्द्यावर आता पेटून उठा, सरकारला सळो की पळो करून सोडा. बरोबर आहे ना, खरी गोष्ट आहे. आणि तेच आमचं धोरण आहे. महाविकास आघाडीचं तेच धोरण आहे. आणि त्याच्यासाठी ही आमची मंडल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. मी या मंडल यात्रेचा उद्देश सांगितला, पण त्याचबरोबर त्या जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सरकारसमोर ठेवून त्याच्यासाठी त्याला वाचा फोडण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही चालू केलेलं आहे.
हं? हो, हे झाल्यानंतर तुमचं हिंदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही असं कानावर आलंय. इलेक्शन कमिशननी आपल्या सांगितलंय, राज्य इलेक्शन कमिशननी राहणार नाही म्हणून सांगितलं त्यांनी. व्हीव्हीपॅट आम्ही वाघमारे साहेब बोललेत. पाहू त्यांचं काय अडचण आहे. प्रतिक्रिया असं आहे, व्हीव्हीपॅट असायलाच पाहिजे. व्हीव्हीपॅट कशासाठी आपण इंट्रोड्यूस केलं. पहिले ईव्हीएम मशीन होती, मग व्हीव्हीपॅट का आणलं की ईव्हीएम मशीनच्या बाबतीत ज्या आरोप व्हायला लागले त्यांनी व्हीव्हीपॅट आणला. तर कमीत कमी व्हीव्हीपॅट तर ठेवा. आता व्हीव्हीपॅटच्या बाबतीतही ऑब्जेक्शन आहे अनेक, पण कमीत कमी जोपर्यंत निर्णय होत नाही पोस्टल बॅलेट, आपला पोस्टल काय तुमचा बॅलेटचा, तोपर्यंत ईव्हीएम मशीन आणि ईव्हीपॅट हे दोन्ही पाहिजे. फक्त ईव्हीएम मशीनच्या भरोश्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, त्यामध्ये ईव्हीपॅट सुद्धा असणं गरजेचं आहे. आमची तर मागणी आहे की हे संपूर्ण ईव्हीपॅट हटवा, ईव्हीएम हटवा आणि इथं बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका होऊ द्या. स्थानिक स्वराज्य संस्था असो की आमदार खासदारच्या निवडणुका असो, पण सरकार ऐकायला तयार नाही. ईव्हीएम मशीन जगातल्या सगळ्यात मोठा फ्रॉड असल्याचा सामनामधून काय ईव्हीएम मशीन जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड असल्याचा आरोप सुद्धा सामनातून झालेला. अरे खरी गोष्ट आहे. अरे इंटेलिजन्स, अमेरिकन इंटेलिजन्सच्या ज्या प्रमुख आहे महिला, त्यांचं नाव विसरलो मी. नाही, महिला ज्या प्रमुख आहेत त्यांनी स्वतः सांगितलं, इंटेलिजन्सच्या प्रमुख अनेक तज्ज्ञांनी सांगितलं, भारतातल्या अनेक तज्ज्ञांनी सांगितलं, जगातल्या अनेक तज्ज्ञांनी सांगितलं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, ईव्हीएम मशीनवर भरोसा ठेवू नये आणि ईव्हीएम मशीनचा वापर संपूर्ण जगामध्ये बंद करावा असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. पण तज्ज्ञांनी सांगून सुद्धा सरकार याच्या बाबतीत तज्ज्ञांचं ऐकायला तयार नाही आणि मग ईव्हीएमच्या भरोश्यावर निवडणुका जिंकणं चालू आहे. तुम्हाला सध्या माहीत आहे की ईव्हीएमही डुप्लिकेट आहे. अनेक मतदारसंघामध्ये मतदारही डुप्लिकेट आहे. यांच्याच मतदारसंघामध्ये, आमचे रमेश भाऊच्या मतदारसंघामध्ये 52,000 डुप्लिकेट मतदार. 52,000 ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार डुप्लिकेट आणि त्यांना सरकारला बी डुप्लिकेट पाहिजे. म्हणून ते या ईव्हीएम ते हटवणार नाही. त्याच्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे इलेक्शन कमिशननी निर्णय घेतला आहे की व्हीव्हीपॅट नसावं, तर व्हीव्हीपॅट असायला पाहिजे. आणि आमची तर मागणी मी परत सांगतो की बॅलेट पेपरनी सगळ्या निवडणुका झाल्या पाहिजे. काय म्हटलं? लोकसभेत जे यश मिळालं होतं आणि स्ट्राईक रेट शरद पवार पक्षाचा सगळ्यात चांगला होता, तेव्हा ईव्हीएमवर कसं आहे, तेव्हा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला होता. कसं आहे, प्रत्येक वेळेस कसं आहे, ईव्हीएमचा घोटाळा प्रत्येक मतदारसंघात झाला नाही. काही काही ठराविक मतदारसंघात मतदार जास्ती काही टाकले, काही मतदारसंघात झाले. मतदार यादीचा घोळ काही मतदारसंघात, ते काय पूर्ण 288 मतदारसंघात काही करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची धारणा अशी होती की त्यांच्या 400 जागा येतील म्हणून त्यांनी विचार केला की 400 जागा येऊन राहिल्या, कशाला ईव्हीएम मध्ये घोटाळा करायचा, तसे 400 जागा येणार आहे. पण जेव्हा लोकांचा आक्रोश त्या निमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होता, त्याचा निकाल जेव्हा बाहेर आला तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या लक्षात आलं की लोकसभेमध्ये जसं झालं तसं जर विधानसभेत झालं तर आपली फार आफत होईल, आपलं सरकार येणार नाही. त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोळ केला ईव्हीएमचा. आणि ईव्हीएमचा घोळ केल्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार दिसत आहे ते ईव्हीएमच्या घोळामुळे सरकार त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. एक प्रश्न असा आहे, ओबीसी महासंघाचा 10वी मीटिंग आहे गोव्यामध्ये. मुख्यमंत्री चालले आहेत, बाकीचे पण सगळे चालले आहेत. तर सर्वपक्षीय नेते तिकडे जावे अशी बावनराव साहेबांची गेल्या अनेक वर्षांचा प्रयत्न आहे. पण आता ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीपासून दूर गेले आहे. कारण काँग्रेसने सुद्धा मागच्या महिन्यात ओबीसी अधिवेशन झालं, त्यांना बोलवलं नाही. आणि आजही
बाबनराव तायवाडी नागपूरचेच आहे आणि तुम्ही पण नागपूरचे आहे, त्याच्यामुळे मला जेवढं माहित आहे तेवढं तुम्हालाही माहित आहे. मी म्हणत तुम्ही नागपूरचे तुम्ही आहे, तुम्ही माहिती घेतली, तुम्हाला योग्य उत्तर मिळेल त्याचं. नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते काय बोलतात. पण एक आहे, ती आता गोव्याला जी मिटिंग होते त्यांना विचारलं पाहिजे. मग व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर कमंडल यात्रा काढण्याचा विरोध काय, त्याच्यामध्ये प्रयोजन होतं का? तुम्ही त्याला त्यावेळेस ओबीसीच्या आरक्षण मिळालं पाहिजे याला विरोध केला, हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आता मला एक सांगा की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हा आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाचा आग्रह होता, मागणी होती. शरद पवार साहेबांनी सुद्धा मागणी केली होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. माननीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा लोकसभेमध्ये आग्रहाची मागणी केली की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टी एक शब्द सुद्धा याच्या बाबतीत बोलत नव्हती. पण त्यांच्या लक्षात आलं की हे जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न आपल्या हातातून चालला आणि त्यांना वाटलं की याच्या बाबतीत आपला आता निर्णय बदलायला पाहिजे, म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये आता चालू केला आणि तो निर्णय घेतला. आणि त्यांनी उलटे आरोप केले महाविकास आघाडीवर की जातीनिहाय जनगणना हा आम्ही मागितलेली मागणी आहे, काँग्रेसनी नाही, महाविकास आघाडीने नाही. पण गेल्या अनेक वर्षापासून राहुलजी गांधी, शरद पवार साहेब, सोनियाजी गांधी, या सर्व जे बाकी पक्षाचे नेते आहेत, शिवसेनेचे आमचे उद्धवजी ठाकरे, सातत्याने सगळे मागणी करत आहेत. आता 26 लाख सध्या अपात्र केले आहेत, कमी केले आहेत 26 लाख, आणि अजून ते घरोघरी जाऊन पडताळणी करतील. आणि परत 2029च्या निवडणूक आल्या तर संपूर्ण जेवढे झाले म्हणजे मागच्या 2025च्या निवडणुकीला जेवढ्या लाडक्या बहिणींनी दिलं परत त्यांना देतील, ते परत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे संजय गांधीचे पैसे बंद झाले. आज तुम्हाला माहित नाही, ग्रामीण भागामध्ये बिचारे संजय गांधीचे पैसे नाही, संजय निराधारचे पैसे नाही, 6-6 महिने झाले त्यांचे पैसे नाही आहे, घरकुलचे पैसे नाही आहे, अनेक योजना ठप्प झालेल्या आहेत. सरकारचं याच्याकडे काही लक्ष नाही. त्याच्यामुळे सरकारने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणाले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली त्यावेळेस म्हणाले की आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ नाही. म्हणजे काय उद्धव ठाकरे काय बोलले? उद्धव ठाकरे म्हणाले की आमचे निर्णय घ्यायला आम्ही समर्थ आहोत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर तर कुठेतरी महाविकास आघाडीपासून उद्धव ठाकरे दूर जात आहेत. कसं आहे, पहिली गोष्ट उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे एकत्र आले ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दोघेही भाऊ एकत्र आले. दोघाही भावाची महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ताकद आहे आणि त्याच्यामुळे 100% त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईल. खास करून मुंबईमध्ये तर 100% तिथे उद्धवजी ठाकरे, राजजी ठाकरे आणि बाकी आता जे काही आता पुढील काळामध्ये काही बाकी जे महाविकास आघाडीचे घटक कोण कोण जुळतात एकत्र, त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्याची सत्ता 100% तिथे येईल. आता राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची ऑफिशियल अजून त्यांचं अनाउन्समेंट व्हायचं आहे, पण ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि 100% ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं. या महाविकास आघाडीचे घटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष राहील, काँग्रेस राहील की नाही? कसं आहे, आता दोघा भावांची चर्चा चालू आहे. मग पुढे महाविकास आघाडीच्या बाबतीत काय घडामोडी होतात, सीट शेअरिंगच्या बाबतीत काही चर्चा होऊन काही निर्णय होतात का, याच्यावर सर्व अवलंबून आहे. मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू होता त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती काय परिणाम होतो? हां, जो मराठी भाषेचा जो वादविवाद सुरू आहे आणि त्या निमित्ताने ते एकत्र आले तर त्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 100% शासनाची कशा पद्धतीची भूमिका हिंदीच्या बाबतीत, हिंदीला कुणाचा विरोध नाही. आपल्या नागपूरमध्ये आपल्या ह्याच्यात सर्व जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडलं की हिंदी बोलतात.
हिंदीला कोणाचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याच्यामुळे मराठी भाषिक नाराज झाले होते. चांगली गोष्ट आहे की राज्य शासनाने ज्या पद्धतीचा आक्रोश महाराष्ट्रामध्ये झाला होता त्यानंतर आपला निर्णय मागे घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. चला, धन्यवाद. कामगार हिंदी काय लागू होने पे सरकार ने भाजपा ने गिरा दी थी जेपी सिंह थे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून सॉरी 9 अगस्त ये क्रांति दिन है और इस 9 अगस्त के क्रांति दिन के उपलक्ष्य में राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से मंडल यात्रा की शुरुआत नागपुर से हो रही है और इस यात्रा को हरी झंडी बताने के लिए आदरणीय शरद पवार साहब खुद नागपुर में 9 अगस्त को आ रहे. 9 अगस्त को मंडल यात्री की शुरुआत का कार्यक्रम वैरायटी स्क्वायर पे आशीर्वाद लॉन है, वहां पे 11:30 बजे होने वाला है. आपको सबको पता है कि जब भारत के पंतप्रधान वीपी सिंह साहब थे उस वक्त उन्होंने मंडल आयोग लागू किया और उन्होंने आह्वान किया सभी राज्यों के प्रमुख को कि वे अपने अपने राज्य में इस मंडल आयोग की अमलबजावनी करना चाहिए. उस वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहब थे और उन्होंने निर्णय लिया और मंडल आयोग महाराष्ट्र में लागू किया और ओबीसी लोगों को उन्होंने आरक्षण दिया. ये जब निर्णय हुआ उस वक्त जो विरोधी पार्टी थी भारतीय जनता पार्टी, उन्होंने कमंडल यात्रा निकाली, उसका विरोध किया, मंडल आयोग का विरोध किया. महाराष्ट्र में उसका विरोध हुआ भारतीय जनता पार्टी द्वारा. वीपी सिंह साहब जो भारत के पंतप्रधान थे उनका विरोध हुआ, उनकी सरकार गिराई गई उस टाइम की मंडल आयोग आपने लाए करके. और आज वही भारतीय जनता पार्टी ओबीसी के बारे में बात करने की कोशिश करती है. उनको सवाल पूछना चाहिए कि जब मंडल आयोग लागू किया जिसके तहत ओबीसी को आरक्षण मिलना चाहिए था, उसका विरोध, मंडल आयोग का विरोध कमंडल यात्रा निकाल के किसने किया, इसका जवाब भारतीय जनता पार्टी को पूछना चाहिए. थैंक यू. ओबीसी बद्दल असलेलं प्रेम माझ्या पुस्तकाला मावशीचं आहे.